मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उद्याच होणार. हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल. राज्य सरकारनं निवडणुका स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय कोर्टाकडून रद्द. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या. तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा. शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती. आम्हाला नवीन चिन्ह दिलं तसं त्यांनाही द्या. सुप्रिया सुळेंची मागणी. तर घड्याळ चिन्हाबरोबर दादांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पवार गटात नैराश्य. तटकरेंची टीका. छत्रपतींबाबत नितेश राणेंचं अपमानास्पद वक्तव्य. अमोल कोल्हेंचा आरोप. तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा तरच ताकद दिसून येईल. कोल्हेंचं अजित पवार गटाला आव्हान. मुंबईतील धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद. जमावानं बीएमसीच्या पथकातील वाहनांच्या काचा फोडल्या. तोडक कारवाईला 4 ते 5 दिवसांची स्थगिती. न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेनं कारवाई सुरू केली होती. धारावीतल्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मशीद कमिटीनं 4 ते 5 दिवसात अतिक्रमण काढण्याचं आश्वासन दिल्याची देखील माहिती. जिहादी लोकांना राज्यामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे. कायद्याचं पालन करा. परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार. नितेश राणेंचा इशारा. कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम. गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं फडणवीसांनी सांगितलं. पण आता माझा भाजप प्रवेश गणेश विसर्जनाबरोबरच विसर्जित झाला. एकनाथ खडसेंकडून स्पष्ट. सणासुदीच्या तोंडावर देशामध्ये महागाईचा भडका. मागील 4 दिवसात खाद्यतेलाचे दर 12% वाढले.